मानदेश हे नाव कसं पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? तर सातारा, सांगली, सोलापूर या 3 जिल्ह्यांच्या सीमा भागातून मानगंगा नावाची नदी वाहते. या नदीच्या नावावरूनच या भागास मानदेश असे म्हटले जाते. या नदीचा संदर्भ थेट रामायणापर्यंत जातो. मानदेशातील प्रमुख गावं आहेत आटपाडी, वडूज, दहिवडी, म्हसवड, मायनी, मंगळवेढा, सांगोला ही प्रमुख गावं आहेत. अशी खूप गावं मानदेशामध्ये समाविष्ट आहेत. मानदेश म्हटलं की तुम्हाला दुष्काळ दिसत असेल, पण तसं नाही बरं का. हितली माणसं सोन्यासारखी हायती आणि अनुकूल परिस्थितीवर मात करून पुन्हा डौलानं उभी राहणारी हायती. तर कवी माडगूळकर यांनी मानदेशी माणसं या पुस्तकात मानदेशाचं आणि मानदेशातील माणसांचं खूप छान पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. आणि तर मग कधी येताय तुम्ही कवी माडगूळकरांच्या भूमीत आमच्या मानदेशात?